आज आपण गणित 2 इयत्ता 10वी या विषयातील पायथागोरस प्रमेय या प्रकरणातील गुणधर्मांचा अभ्यास करणार आहोत. त्यामध्ये काही जे गुणधर्म आहेत, थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन किंवा त्याला भूमिती मध्याचे प्रमेय असं म्हणतात, अपोर्णियस थेरम किंवा मराठीमध्ये अपूर्णेचे प्रमेय असं म्हटलं जातं. तर त्याच्यावरती आधारित आपण काही उदाहरणं सोडवणार आहोत. आता आपण भूमिती मध्याचे प्रमेय किंवा त्याला इंग्लिशमध्ये थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन याचं ॲप्लिकेशन पाहणार आहोत, त्याचं उपयोजन पाहणार आहोत. तर हा जॉमेट्रिक मीन काय असतो तो जर आपण समजावून घेऊया. जॉमेट्रिक मीन हा राईट अँगल ट्रायंगलशी संबंधित आहे. इन राईट अँगल ट्रायंगल, if the perpendicular segment, this is perpendicular segment to the hypotenuse from the opposite vertex, this is hypotenuse, this is opposite vertex, is the geometric mean of segments into which the hypotenuse is divided. Means suppose point P is here, then point N is here, then tell me what is hypotenuse, that is AJ. आता हा काटकोन त्रिकोण असेल तर याच्यामध्ये कर्ण कोणता आहे? AJ. शिरोलंब किंवा परपेंडिक्युलर सेगमेंट कुठला आहे? तर PN. आणि मग जर हा PN जॉमेट्रिक मीन किंवा भूमितीमध्ये असेल कोणाचा? AN आणि JN, तर ह्या तिघांचं रिलेशन नेमकं काय असेल ते आपण बघूया. तर रिलेशन असं आहे, हे बघा, PN स्क्वेअर इज इक्वल टू AN इंटू JN. मीन्स हा जो जॉमेट्रिक मीन आहे किंवा भूमितीमध्ये आहे याचा स्क्वेअर, हा जे दोन रेषाखंड आहेत डिवाइड झालेले त्यांच्या गुणाकाराबरोबर असतो. PN स्क्वेअर इज इक्वल टू AN इंटू JN. आता हीच आकृती जी आहे ती जरा आपण थोडीशी बदलली, समजा नावं बदलली, इकडे जे घेतला इथं P घेतला, तर आता काय होईल बघा, आता होईल JN स्क्वेअर, म्हणजे भूमितीमध्येचा नेहमी स्क्वेअर आहे. कोणते दोन सेगमेंट डिवाइड झाले? AN आणि PN. मीन्स JN स्क्वेअर इज इक्वल टू AN इंटू PN. तर ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत, त्या नीट लक्षात ठेवायचे. राईट अँगल ट्रायंगल कसा आहे असेल, समजा हा या पद्धतीने असेल, नावं कोणती असतील, तर जॉमेट्रिक मीन स्क्वेअर म्हणजे भूमितीमध्येचा स्क्वेअर आणि ह्या दोन साईडचा मल्टिप्लिकेशन किंवा गुणाकार. तर या पद्धतीने उदाहरणं सोडवायचे आहेत. पुढील स्लाइडमध्ये आपण ते उदाहरण सोडवणार आहोत. धन्यवाद. तर थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन याच्यावरील उदाहरण पहा किंवा भूमिती मध्याचे प्रमेय. अँगल MNP बरोबर इज इक्वल टू 90 डिग्री. सेगमेंट NQ परपेंडिक्युलर टू सेगमेंट MP. MQ इज इक्वल टू 9. QP इज इक्वल टू 4. फाइंड NQ. मराठीमध्ये उदाहरण असेल, कोन MNP बरोबर 90 अंश, रेख NQ लंब रेख MP, MQ बरोबर 9, QP बरोबर 4, तर NQ काढा. मी दोन्ही माध्यमातील विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे. मराठी आणि इंग्लिशमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतोय. दिलेल्या माहितीनुसार आपण काटकोन त्रिकोणाची आकृती काढूया. इथं कोन 90 अंशाचा दाखवलेला आहे. कर्णावर एक लंब काढलेला आहे. परपेंडिक्युलर ऑन हायपोटेनस, दॅट इज NQ.
दिलेल्या किमती पहा. पी क्यू इज इक्वल टू 4, क्यू एम इज इक्वल टू 9. कोणतंही उदाहरण सोडवताना पहिलं गिव्हन किंवा पक्ष लिहिलं जातं. ते असं आहे. इंग्लिशमध्ये बघा, इन ट्रँगल एम एन पी अँगल एम एन पी इज इक्वल टू 90 डिग्री. तेच मराठीत आपण असं लिहू शकतो. त्रिकोण एम एन पी मध्ये कोण एम एन पी बरोबर 90 अंश. तर रेख एन क्यू लंबरेख एम पी आणि सेगमेंट एन क्यू लंब सेगमेंट एम पी. नंतर मग भूमिती मध्याच्या प्रमेयानुसार किंवा बाय जॉमेट्रिक मीन भूमिती मध्य आहे एन क्यू, म्हणजे एन क्यू स्क्वेअर इज इक्वल टू क्यू एम मल्टिप्लाइड बाय क्यू पी. एन क्यू स्क्वेअर इज इक्वल टू क्यू एमची किंमत 9 आणि क्यू पीची 4, म्हणजे एन क्यू स्क्वेअर इज इक्वल टू 36. दोन्ही बाजूंचं वर्गमूळ घेतल्यानंतर किंवा आपण त्याला इंग्लिशमध्ये बाय टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड, तर तुम्हाला एन क्यू बरोबर 6 मिळेल. अशा पद्धतीनं भूमिती मध्याचे प्रमेय किंवा जॉमेट्रिक मीन याच्यावरील उदाहरण आपण सोडवू शकतो. मित्रांनो, आपण आता नवीन थेरम पाहणार आहोत, अपोलनियस थेरम किंवा अपोलनीयसचे प्रमेय. हा थेरम किंवा हे प्रमेय कोणत्याही त्रिकोणाशी संबंधित असतं. स्केलर ट्रायंगल असेल म्हणजे विषमभुज त्रिकोण असेल, समद्विभुज त्रिकोण असेल किंवा समभुज त्रिकोण म्हणजे इक्विलॅटरल ट्रायंगल असेल, तर हा एक ट्रायंगल आहे. आता या ट्रायंगलशी संबंधित अपोलनियस थेरम आपल्याला विचारात घ्यायचा आहे. तर याचे वर्टेक्स आपण के हा ए घेतला आणि हा एच घेतला. ट्रायंगल के ए एच. याच्यामध्ये फक्त एक लक्षात ठेवा, इथं मीडियन आहे. मीडियन म्हणजे काय, तर साईडचा मिड पॉइंट आणि अपोजिट वर्टेक्स जॉईन केल्यानंतर जो सेगमेंट मिळतो त्याला मीडियन म्हणतात. द मीडियन इज के. आणि मग याच्यावरती आधारित ट्रायंगल कसाही असेल, तो असा सरळच असेल असा नाही आहे, तो ट्रायंगल असाही असेल कसाही. आपण लक्षात काय ठेवायचं, दोन साईड बघा कोणत्या आहेत त्या, म्हणजे के स्क्वेअर आणि ही बाजूची साईड के स्क्वेअर प्लस के स्क्वेअर इज इक्वल टू 2 टाइम्स के एल स्क्वेअर प्लस 2 टाइम्स ए एल स्क्वेअर. तर हे रिलेशन लक्षात ठेवा. आता समजा मी ट्रायंगल बदलला, बघा कसा आहे ट्रायंगल. समजा इथं मी मीडियन टाकलेले, इथं हा पॉइंट ए आहे, इथं एल आहे, इथं एच आहे आणि इथं के आहे. पुन्हा बघा मीडियनच्या दोन बाजूच्या एल ए स्क्वेअर प्लस एल के स्क्वेअर, एल ए स्क्वेअर प्लस एल के स्क्वेअर इज इक्वल टू 2 टाइम्स आयदर के एच घ्या किंवा ए एच घ्या, म्हणजे 2 टाइम्स के एच स्क्वेअर प्लस 2 टाइम्स एल ए स्क्वेअर. म्हणजे ही दोन साईडचा स्क्वेअर ॲडिशन बेरीज एकदाच घ्या. इथं 2 टाइम्स आणि ह्याला 2 टाइम्स स्क्वेअर. तर या पद्धतीनं प्रॅक्टिस करा. पुढील स्लाइडमध्ये मी याच्यावरचं एक उदाहरण सोडवून दाखवलेलं आहे, ते तुम्ही जरूर पहा. धन्यवाद. आता पुढचं उदाहरण जे आपण बघणार आहे ते आहे अपोलनियस थेरम किंवा अपोलनियस प्रमेयावरती आधारित. उदाहरण असा इंग्लिशमध्ये, इन ट्रायंगल पी क्यू आर पॉइंट एस इज द मिड पॉइंट ऑफ साइड क्यू आर. If PQ is equal to 11, PR is equal to 17, PS is equal to 13, then find QR. मराठीमध्ये असं होईल, त्रिकोण PQR मध्ये बिंदू S हा बाजू QR चा मध्यबिंदू आहे. जर PQ बरोबर 11, PR बरोबर 17, तर QR ची लांबी काढा. आता त्यासाठी सुद्धा त्रिकोण काढताना कोणत्याही प्रकारचा त्रिकोण असेल, कारण इथं त्रिकोणाचा प्रकार दिलेला नाही, तर हा त्रिकोण PQR आहे. त्याच्यामध्ये दिलेली माहिती आपण लिहिणार. PQ
11 दिलेला आहे, PS 13 आणि PR 17. इंग्लिशमध्ये पहिलं विधान असं येईल, इन ट्रँगल PQR पॉईंट S इज द मिड पॉईंट ऑफ साइड QR. तेच आपण मराठीत असं लिहू शकतो, त्रिकोण PQR मध्ये बिंदू S हा बाजू QR चा मध्यबिंदू आहे. पुढे S हा मध्यबिंदू असल्यामुळे किंवा मिड पॉईंट असल्यामुळे सेगमेंट PS इज द मीडियन, किंवा मराठीमध्ये म्हणू शकतो आपण रेख PS मध्यगा आहे. आता मध्यगा म्हटल्यानंतर त्रिकोणामध्ये लक्षात ठेवायचं अपोलनेस थेरम किंवा अपोलनेसचे प्रमेय. इथं P बिंदू जो वर्टेक्स आहे तो लक्षात ठेवा, PQ स्क्वेअर इकडचा PR स्क्वेअर, PQ स्क्वेअर प्लस PR स्क्वेअर इज इक्वल टू पुन्हा Pच आहे 2PS स्क्वेअर प्लस 2QS स्क्वेअर, किंवा आपण मराठीत PQ वर्ग अधिक PR वर्ग बरोबर 2PS वर्ग अधिक 2QS वर्ग असं सूत्र लिहू शकतो. दिलेल्या किमती लिहा. PQ ची किंमत PR ची 11चा वर्ग अधिक 17चा वर्ग बरोबर 2 गुणिले 13चा वर्ग अधिक 2 QS चा वर्ग. आता 11चा स्क्वेअर 121, 17चा स्क्वेअर 289, 13चा स्क्वेअर 169. स्टेप्स आपण सोडवली. 121 प्लस 289 410 इज इक्वल टू मल्टिप्लिकेशन 338 प्लस 2QS स्क्वेअर. आता पुढच्या स्टेपमध्ये 338 तिकडे जाऊन मायनस होईल, म्हणजे 72 इज इक्वल टू 2QS स्क्वेअर. आता दोनने इकडे डिवाइड करावं लागेल. 72 अपॉन 2 36 इज इक्वल टू QS स्क्वेअर. वर्गमुळे दोन्ही बाजूची काढली तर 6 बरोबर QS. अजून उदाहरण आपलं संपलेलं नाही, आपणाला QR विचारलेला आहे, म्हणून QR बरोबर 2 टाइम्स QS. 2 गुणिले 6 QR बरोबर 12 असं उत्तर येईल. तर हे अपोलनेसचा थेरम किंवा अपोलनेसच्या प्रमेयावरचं उपयोजन हे उदाहरण आपण सोडवलेलं आहे. मुलांनो, या पद्धतीनं मी काही उदाहरणं दिली, त्याचा प्रॅक्टिस करा. धन्यवाद. घरीच राहा व सुरक्षित राहा.